नात्यांची घट्ट वीण. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नात्याबरोबरच नातं नावाची एक भली मोठी माळ लेवून येतो. ज्या माळेत नाते नामक मणी एकामागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती एक मग सुंदर वीण गुंफतात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याची अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी परक्यांप्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय परकीय असा भेदभाव दिसतोच. खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच. नात्याच्या विणेशी त्याची पहिली ओळख होते ती इथे, आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणेला समृद्ध आणि सुंदर करून जातात. रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणींनी कधी डोळ्यात पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नांदी जपली जातात ती कायमचीच. प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत, तर कधी छिन्नीचे कठोरपणे गाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडलो गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी उबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते. आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या जग नावाच्या भावसागरात स्वतःचे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वलं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र संवाद नामक सेतू बांधला जावा लागतो. मग या संवादातूनच बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवतच राहतं. मायेचे आणि वात्सल्याचे पडदे बेधून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळत नाही, पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्यांची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांच्या दुःख मुलांना कळणारं कसं, अन कधी ही आईवडिलांची जीवाची उलघाल कधी न कळणारी असते मुलांसाठी. या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो. हे दुःख उरी बाळगून, आशीर्वादासाठी उंचावलेले हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आईवडील काय करू शकतात? आईच्या डोळ्यातून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहीत आहे. पण बाप नावाच्या पुरुषांच्या चेहऱ्यावरच्या जबाबदारीचा मुखवटा दूर गेलात तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडलेले जातात किंवा त्यांच्या गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे. नवीन नाते जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हीकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाते जुळून येतात, नाहीतर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात. मैत्री हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पाडावं लागतं. तेव्हाच हे नातं अनादी अनंताच्या नव्या अभिनव सृजनाचं होतं, हे मात्र निर्विवाद सत्य. मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते. म्हणूनच म्हटलं जातं, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात. त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाच्या, गुरूची. भारतीय परंपरेत गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरु त्याला कानमंत्र द्यायचा असतो, जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो. शेजार धर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजार धर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशीच असतात की ती विसरून म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं आजीचं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पायापोआप वृद्धाश्रमाकडे वळतात असे प्रसंग मन दुःखी करून जातात. जन्मापासून सुरू झालेल्या या नात्यांचा प्रवास तारुण्याचे क्षण संपवून वार्धक्याकडेच वाटचाल करू लागतो तेव्हा मागे वळून पाहावेच लागते, किंबहुना ते अपरिहार्यच असते. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात. अहगंड मान, अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांचे गाठ टाकून एक निखळ निकोप मन समोर येतं आणि
आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पाली फुटणार आहे हा निसर्गाचा नियम. यातून कोण सुटणार आहे हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं. आणि मग जन्मापासून सुरू झालेल्या नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्या पलीकडे जाणारं, ज्याला शब्दांचं क्षितिज काय पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहुर असली तरी त्यात शेवटामध्ये एक सुरुवातही असते. आपल्या पुढे नेणारी नात्यांची विण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी.